धरणं आंदोलनासाठी या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर येऊन बसलेला त्या मागण्या मी आपल्या समोर या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। पक्षाच्या विविध घटकांच्या वतीने आज नमस्कार, मी रवींद्र राजाराम माने, भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हा सचिव असं माझ्याकडे दायित्व आहे आणि बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश महामंत्री असं माझ्याकडे दायित्व आहे। आत्ताच 6, 7, 8 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय मजदूर संघाचं अखिल भारतीय अधिवेशन ओडिसा जगन्नाथपुरी या ठिकाणी संपन्न झालं। या ओडिसा ठिकाणी संपन्न झालेल्या अधिवेशनामध्ये जे प्रमुख मुद्दे या ठिकाणी सांगितलेले होते, प्रमुख ठराव पारित केलेले होते, या ठरावामध्ये जो त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी भारतीय मजदूर संघाकडून सातारा जिल्ह्यामध्ये आंदोलन करतोय। जे आत्ताच केंद्र सरकारने 4 प्रमुख 29 जे आपले पहिले सगळे कायदे होते त्याचे सगळे बंद करून त्याच्यात 4 नवीन कोड त्याच्यानंतर स्थापन केला आणि त्या 4 नवीन कोड मध्ये पहिला कोड होता वेतन कोड, दुसरा कोड होता सामाजिक सुरक्षा कोड, तिसरा कोड होता IR कोड आणि चौथा कोड होता OS कोड। की पहिल्या 2 कोड साठी वेतन कोड आणि सामाजिक सुरक्षा कोड यासाठी भारतीय मजदूर संघाचे शिष्टमंडळ आणि केंद्रीय श्रम मंत्री मनसुखभाई मांडविया यांच्याबरोबर बैठक झाली आणि 2 पहिल्या कोड साठी आम्ही मान्यता दिलेली आहे। पुढच्या 2 कोड साठी ज्या कामगारांसाठी ज्या कामगारांसाठी ज्या त्यांनी अटी ज्या टाकलेल्या आहेत त्या अटी कट करून भारतीय मजदूर संघाबरोबर तुम्ही बैठक घ्यावी, त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्या सगळ्या अटी कट करून सुलभ असं कामगार क्षेत्रामध्ये काम व्हावं यासाठी संघटनेनं काम करावं, त्याचबरोबर केंद्र सरकारनं काम करावं असं या ठिकाणी आपण मानलं नव्हतं। तरीही सरकारनं 21 नोव्हेंबर 2025 रोजी हे 4 कायदे लागू केलेले आहेत। त्याचाच एक निषेध म्हणून आज भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हा या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। 1000 पेक्षा जास्त अंगणवाडी, घरेलू, बांधकाम, सुरक्षा रक्षक, त्यानंतर रिक्षा वाहक, त्यानंतर फवारणी कामगार, त्यानंतर असंघटित आणि असंघटित कंत्राटी कामगार अशा सगळ्यांच्या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळेजण 1000 पेक्षा जास्त कामगार आज आपण जिल्हाधिकाऱ्यावर उभे आहोत आणि सरकारचा या ठिकाणी निषेध करणार आहोत। ज्या प्रमुख ज्या आमच्या मागण्या आहेत त्यामध्ये EPS 95 जे आता 5000 आहे ते 7500 रुपये करावं अशी एक प्रमुख आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याच्यामध्ये दुसरी मागणी आम्ही अशी केली होती की संघटित साठी जी सामाजिक सुरक्षा आता आहे ती लवकरात लवकर सगळ्यांनी चालू करावी। केंद्र जे हरियाणाचं सरकार आहे, हरियाणा राज्यामध्ये ज्या असंघटित क्षेत्रासाठी त्यांनी नियम लागू केले आहेत ते नियम आपल्या या ठिकाणी लागू झालेले पाहिजेत असे प्रमुख सगळे आपण नियम घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय मुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान आणि माननीय श्रममंत्री यांना आपण आज या ठिकाणी निवेदन देतोय। धन्यवाद। जर ह्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत किंवा मान्य झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी जे केलं जाईल त्यामध्ये सातारा जिल्हाच नव्हे तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आज हे आंदोलन होते आणि याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून शासन दरबारी चक्कात जाम करण्याचं काम या ठिकाणी भारतीय मजदूर संघ करेल असं मी सरकारला या ठिकाणी सूचित करतो। धन्यवाद। आज 25 फेब्रुवारीला भारतीय मजदूर संघाने एक मोठं सरकार जगाव आंदोलन आज आयोजित केलेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या महिला ज्या अंगणवाडी आशा स्कीम वर्कर ज्या आहेत या स्कीम वर्करचं मानधन वाढवण्याबाबत आणि स्कीम वर्करना रेग्युलर नियमित कामगार करण्याबाबत आज मोठं एक आंदोलन आहे आणि आपण बघू शकता की इथे साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आज जमा झालेल्या आहेत। आताच आपल्याला माहिती आहे की भारत सरकारने एक लेबर कोड आता लागू केलेले आहेत, तर त्या लेबर कोड मध्ये आपण भारतीय मजदूर संघ एक असं आपलं संघटन आहे की ज्यांनी सरकारला पाठिंबा दिलेला आहे, कारण की त्या लेबर कोड मधल्या ज्या काही अशा प्रावधान आहेत या सर्वसाधारण जे कामगार आहेत त्यांच्यासाठी या अत्यंत आवश्यक आहेत आणि ते जर लागू झालं त्याच्यामुळे सगळ्यांना एक किमान वेतन सुद्धा मिळणार आहे। त्यातले काही प्रावधान असे आहेत की ज्याच्यामध्ये IR कोड आहे आणि OSH म्हणजे सामाजिक सुरक्षा कोड जे आहे त्याच्यामध्ये काही बदल भारतीय मजदूर संघाने सरकारला सुचवलेले आहेत, पण अजूनपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही। त्याच्यासाठी भारतीय मजदूर संघ आज रस्त्यावर आलेला आहे आणि आपल्या ज्या इतक्या दिवसांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर सरकारने लागू कराव्या आणि सगळ्या कामगारांचं हित यामार्फत करावं अशी सरकारला मागणी आहे। त्याच्यासाठी आपण इथे सगळे एकत्रित झालेलो आहोत।
त्याच्यात प्रामुख्याने आपल्या भरपूर मागण्या आहेत. जसं IR कोड मध्ये आता जसं मी सांगितलं की IR कोड मधले जे 2 कोड आहेत त्याच्यात आपण काही बदल सुचवलेले आहेत. ते बदल इम्प्लिमेंट लगेच करावे आणि इतर 2 कोड आहेत ते लगेचच लागू करावे. EPS 95 मध्ये जे पेन्शन मिळत आहे त्याची मर्यादा सुद्धा 1000 पासून 7,500 पर्यंत करायला पाहिजे. एक बँकिंगचा एक विषय आहे, 5 दिवसांच्या बँकिंगच्या मागण्यांचा विषय आहे की 5 दिवसांचा आठवडा झाला पाहिजे, तो सुद्धा लवकरात लवकर लागू करावा. आणि इतर भरपूर मागण्या आहेत. अंगणवाडी, आशा वर्कर, किमान वेतन लागू झालं पाहिजे. अशा विविध मागण्या घेऊन आज आपण इथे आंदोलन करतोय. मी तृप्ती आळती, आपलं नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर आहे, त्याची मी अखिल भारतीय अध्यक्ष आहे आणि भारतीय मजदूर कार्यकारिणी सदस्य आहे. धन्यवाद.